तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 7:40 आणि आता आपण निघालोय आपल्या डेली रुटीनवर. तर आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून थोडंसं लेटच निघालोय. तर बघूया आज आपल्याला कोणती बुकिंग लागते आणि कोणती नाही, की बाहेर जायला भेटतंय की लोकल काम होतंय आणि बुकिंग्स कशा असतात आणि आजचा आपला ओव्हरऑल दिवस कसा जातोय. तर ठीक आहे मित्रांनो, करूया सुरुवात दिवसाची आणि जाऊया आपल्या लोकेशनवरती आणि घेऊया बुकिंग आणि करूया काम. तर मित्रांनो, ती बुकिंग चालू असताना आपल्याला ओलामध्ये एक गोरेगावची नेस्कोची बुकिंग आली आहे. तर भाई ती नेस्कोची बुकिंग मी ऍक्सेप्ट केलेली आहे आणि ती बुकिंग अजून मी कॅन्सल नाही केली. आता मी ती बुकिंग कॅन्सल करून टाकल उबरमधली आणि ओलाची बुकिंग घेऊन निघून जाईल, कारण का ओलाचा रेट चांगला आहे आणि ते कामोठीची बुकिंग होती एक मला उबरमध्ये लागली होती. तर तिचा फेअर मला वाटतं काहीतरी 530च्या आसपास होता आणि हिचा फेअर मला वाटतं काहीतरी 957 का 937 असं काहीतरी आसपास आहे. तर हीच बुकिंग घेईन मी आणि ती बुकिंग आता कॅन्सल करेन क्लायंट लोकेट झाल्यावर. तर ठीक आहे मित्रांनो, काय करू नाही शकत, ते लोक पण कॅन्सल करतात, आपल्याला पण हक्क आहे कॅन्सल करायचा. तर आता ही बुकिंग मी कॅन्सल करेल आणि ती बुकिंग घेऊन जाईल. तर मित्रांनो, आता विक्रोळीमध्ये आलेलो एक्सेंचर मध्ये. तर माटुंगाची ट्रिप असते, नाही प्राइस खूप कमी आहे. तर आपली जी गोरेगावची ट्रिप झाली होती आपल्याला त्याचे मिळाले 966 रुपीज आणि मी अजून एक ट्रिप उबरमध्ये पण कंप्लीट केली आहे. म्हणजे गोरेगाववरून इथे आलो विक्रोळीला. तर ही बुकिंग कोणती आहे? नारिमन पॉईंटची ही बुकिंग पण नाही घेणार आहे. तर 337 आपल्याला मिळाले, जे उबरमध्ये जी बुकिंग घेतली होती मी गोरेगाववरून इकडे आलोय विक्रोळीला. तर ठीक आहे, आता बाहेर जातो, चहा वगैरे घेतो, तोपर्यंत बघू कोणती बुकिंग वाजते. मुलुंडची बुकिंग वाजते पण प्राइस कमी आहे. भाई थांबा एक मिनिट, भाई या काय बोलतात त्याला, उबर गो बंद करून टाकतो भाई, पूर्ण डोक्याची वाट लावून टाकतो, काम करायचा मूड घालवतो. तर आता उबर गो बंद केलंय, बघू आता इकडनं कोणती बुकिंग लागते. चला तर घेऊया आता एक चहा. तर मित्रांनो, आता फायनली आपण एक रॅपिडो मध्ये बुकिंग घेतलेली आहे. विक्रोळीवरून मी मुलुंडला आलो होतो आणि मुलुंडवरून आता मला एक रॅपिडो मध्ये बुकिंग लागली आहे कल्याण ईस्टची. तर ते मी ऍक्सेप्ट केली आहे. तर जातो कल्याण ईस्टला, भाई भेटली तर भाई, कारण का त्याला 2 कॉल केले, काही कॉल रिसिव्ह नाही करत आहे. तर ठीक आहे, भेटली तर जाईल कल्याण ईस्टला, नाही तर मग इथेच काम करेन आणि मग जरी कल्याण ईस्टला गेलं तर घरी जाईन, जेवेन आणि परत लॉग इन करेन. तर ठीक आहे, बघूया आता कधीपर्यंत येतात कस्टमर, येतात का नाही येतात. तर 3 मिनिटं बघू वाट, जर नाही आले तर कॅन्सल करून टाकू, कारण का कॉल केले तर ते कॉल रिसिव्ह नाही करत आहे. तर बघूया आता 3 मिनिटं वाट बघूया, त्यानंतर करूया मग बुकिंग कॅन्सल. अजून एकदा कॉल करेन, नाही आले तर मग बुकिंग कॅन्सल करून टाकेल. तर ठीक आहे, बघू आता कसं काय होतंय. वाटत तर नाही मला भेटेल बुकिंग, कारण का मी जेव्हा ती बुकिंग मुलुंडची बुकिंग मी ड्रॉप करत होतो त्यांना, तेव्हा त्यांची बुकिंग मला आली होती, मी ॲक्सेप्ट केली होती. तर मला वाटतं थोडंसं लेट झालंय, पण या अगोदर त्यांनी कॉल करून उचलला, बिल्डिंगचं नाव सांगितलंय. तर आता कॉल रिसिव्ह नाही करत आहे, काय माहिती काय इश्यू आहे. तर ठीक आहे, बघूया आता वाट, जोपर्यंत आपला टाइम आहे तोपर्यंत. तर 3-4 मिनिटं वाट बघेन आणि मग कॅन्सल करून टाकेन. तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे फायनली कल्याणला आणि आता जातो घरी, जेवतो आणि परत लॉग इन करा. आणि कल्याणचे आपल्याला मिळालेले 1 मिनिट, कल्याणचे आपल्याला मिळाले 567. तर ठीक आहे, आता जातो घरी, जेवतो आणि परत मग लॉग इन करेन. चला तर मित्रांनो, आता जाऊया घरी आणि करूया पेट पूजा. तर मित्रांनो, जेवण करून निघालोय आणि आपल्याला आता एक कल्याण वेस्टची ट्रिप लागली खडकपाड्याची रॅपिडो मध्ये. तर ऍक्सेप्ट केली आहे, आता जाऊया खडकपाड्याला. तर लोकलच काम करेल, छोट्या छोट्या ट्रिप कम्प्लीट करेल आणि पूर्ण CNG संपवून टाकेल. चला तर जाऊया आता खडकपाड्याला. तर मित्रांनो, आता पोहोचलोय आपण साकेत कॉलेजच्या रोडवरती. जेवून निघालो होतो मित्रांनो. जेवून निघाल्यानंतर मला लागली खडकपाड्याची ट्रिप. खडकपाड्यावरून मला लागली डोंबिवलीची ट्रिप. डोंबिवली नंतर मला लागली कल्याण ईस्टची ट्रिप. 3 ट्रिप मारल्या मी. आणि आता जी साकेत कॉलेजच्या इथली ट्रिप लागली, चांगली ट्रिप होती तीच आता कंप्लीट केली आणि आता मी घरी जाईन आणि बऱ्यापैकी आपलं काम मला वाटतं 2900 किंवा 3000च्या आसपास असं काहीतरी झालं असेल, असं माझं कॅल्क्युलेशन आहे. कारण का आज
तिन्ही ऍप्लिकेशन मध्ये काम केलेलं आहे, ओला, उबर, रॅपिडो. तर ओला मध्ये तर आता माझ्या समोरच आहे की 1472 रुपये झालेले आहेत आणि मला वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी 600-700 रुपये झाले, त्याच्यामध्ये पण असं 600-700 असं काहीतरी काम झालेलं आहे. तर बघूया आता आपलं ओव्हरऑल किती काम झालेलं आहे. मला वाटतं आता इथेच बघूया साईडला गाडी घेऊन. आणि काही लोकांना असं वाटतं की भाई हा काम करत नाही नीट किंवा आळशीपणा करतो किंवा काय, पण भाई मी रोज डेली व्हिडिओ टाकतो. बाकीचे लोक आहेत ना जे व्हिडिओ शूट करतात किंवा बाकीच्यांचे व्हिडिओ पण तुम्ही बघत असाल ना, तर ते हप्त्यातून एक व्हिडिओ असते किंवा 3-4 दिवसातून एक व्हिडिओ असते, अशा त्यांच्या व्हिडिओ असतात. माझ्या तसं नसतं, माझा डेली व्हिडिओ असतात. म्हणून असतं की प्रत्येक दिवशी पण काम नाही लागत आणि प्रत्येक दिवशी प्रत्येकाला काम नाही भेटणार. भाई हा धंदा आहे, धंद्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येत असतात. तर त्यामुळे पण असं असतं. पण मला कोणाचं काय म्हणजे राग किंवा वाईट नाही वाटत आहे. जे बोलणार आहे तर काय, आपण जे व्हिडिओ काढतोय किंवा व्हिडिओ बनवतोय किंवा आपण काय वेगळं करतोय तर बोलणारे लोक खूप बोलणार, आपल्याला काय ते दुर्लक्ष करायचं आणि आपल्याला पुढे जायचंय. तर फक्त एक सांगायचं होतं की जे आपले व्हिडिओ म्हणजे रेग्युलर बघतात त्यांनाच सांगायचं. त्यांना पण माहिती आहे, जे रेग्युलर काम करतात त्यांना माहिती आहे की भाई रोज एकसारखं काम होत नाही. म्हणून मी रोज व्हिडिओ शूट करतो, रोज टाकतो. कधी एमटी घरी जातो, कधी 1500चा धंदा करतो, कधी 2000चा करतो. ते असंच असतं की मित्रांनो, डेली एकसारखं काम होणार नाही, कारण कधी काम आहे, कधी लागेल, कधी नाही लागणार. तर त्यामुळे असं रोज एकसारखं काम होणार नाही. तर ठीक आहे, तो विषय जाऊ दे. त्या विषयावर बोललो तर अजून खूप टॉपिक वाढेल. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो, ओला मध्ये आपलं काम झालेलं आहे 1472 रुपये आणि रॅपिडो मध्ये काम झालेलं आहे आपलं 748 म्हणजे 748 रुपये आणि उबर मध्ये काम झालेलं आहे आपलं 701 रुपये. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो, ओला मध्ये काम झालेलं आहे 1472 रुपये प्लस उबर मध्ये काम झालेलं आहे 700 रुपये प्लस रॅपिडो मध्ये काम झालेलं आहे 748. तर ओव्हरऑल आपलं 2920 रुपयाचं काम झालेलं आहे आणि सीएनजी बघू शकता तुम्ही अजून पण बाकी आहे. तर पूर्ण सीएनजी आपलं अजून यूज नाही झालंय. तर 2900 रुपयाचं आपलं काम झालं, 2920 रुपयाचं. तर मायनस सीएनजी आपण 650 मायनस उबरचे पास आणि मायनस ओलाचा पास. तर ओव्हरऑल आपल्याला 2100 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. तर ठीक आहे, नेहमीप्रमाणे जे आपलं जे 3000 किंवा 2900 काम झालं की सेम प्रॉफिट असतो. तर एवढंच काम झालं आपलं आणि एवढंच काम केलं. आता मी निघणार होतो पण ते आज काय ते ईद उरूस काय आहे ना ते, त्यामुळे रॅली वगैरे निघले आणि आता चक्की नाका आणि सूचक नाका पण जाम होत आहे. मित्र कल्याणला आहे, होते या साईडला पण जाम आहे. तर 2-3 आहेत मित्र कॉन्टॅक्ट मध्ये, ते सांगतात कुठे ट्रॅफिक कुठे नाही. तर मी बोललो बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि वेळ पण झालेली आहे. आता 5 वाजायला 10 मिनिटं बाकी, तर बोललो निघून जातो घरी. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपल्याला आज 2100 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे आणि आता आपण उद्या भेटूया सकाळी लवकर. चला तर मित्रांनो, भेटूया उद्या.